तर मी असा विचार केलेला की दुपारी जेवून मी बसणार मशीनवर म्हणजे ब्लाऊज शिवायला. पण आता वाजलेत 2:45 आणि हे बघा आमचं कासव बघा कासव. बोल बच्चन देण्यात गौरांचा कोणी हात पकडू शकत नाही. आता एवढं समजवते तरी नाही. आता काय पाहिजे तुला? फक्त हा सांगतो ना की मला घे मला घे 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 तर घे. मंडळी हा असा काहीसा शिवलेला आहे मी. कोणता गला म्हणजे करू काय समजतच नव्हतं. याला दिलेला शेप वेगळा झाला आहे वेगळा, पण जाऊ दे असा झालेला आहे काहीसा. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व नमस्कार. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, छान सकाळी झालेलं वरण झालेलं आहे कुकरमध्ये. मेथीची भाजी बनवते आता मी. दोन्ही कडची देवपूजा करणार आहे अभिषेक. दोन्हीकडे अर्धा अर्धा तास एक साईडला मेथ्यांचं खावं, एका साईडला भात भाजी कट करेपर्यंत. गौरा शिरा देऊ का डब्याला? शिरा देऊ का डब्याला? गौरांच्या डब्याचं काहीतरी बाकी द्यावं. त्याचा डब्याचं फक्त भात झाले, वरून झालं, त्यांचं झालं. तसं आता भाजी बनवायची आणि गौरांच्या डब्याचं वाजलेत 10:15. खूप लेट म्हटले ना ते सगळं लेट. पण शिरा बनवून होते त्याला टेन्शन नाही. आता सकाळी पॅन कट करत बसत नाही. आज काही पण करून मला ब्लाऊज माझा कंप्लीट करायला लागेल, कारण मग परत बसायला भेटणार नाही. कारण मग कलर मारायला घेते. थोडंसंच आहेत रूम 2-3, त्याला कलर मारते. परत मग इकडचं थोडं आवरा करायला लागेल किचनमध्ये. मग बिलकुल टाईम नाही भेटणार. एक दिवस पत्रिका वाटायला लागेल मला. आता उद्या तर आई आणि हे चाललेत कुंडलीला पत्रिका वाटायला. तर मला आज काय पण करून दुपारी ब्लाऊज शिवला पाहिजे. बघूया आज पूर्ण होईल असा. भाजी कट करून घेते, मेथीची भाजी बनवते. बोल बच्चन देण्यात गौरांचा कोणी हात पकडू शकत नाही. आता एवढं समजवते तरी नाही. आता काय पाहिजे तुला? फक्त हा सांगतो ना की मला घे मला घे 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 तर घ्यायचं. हां, आणि आम्ही बोलतोय ते ऐकायचं का नाही? 5 रुपये तुझ्याकडे आहे पण नाही का? नाही ना. आता आम्ही सांगतो गौरव नको करू तर ते ऐकत नाही. आणि आम्ही याचं ऐकायचं, घे 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 तर घ्यायचं. हां, काय बोलतोस याच्यावर सांग, बोलत ना बाबा. असं पण नाही बोलत का? हां चल मला घे, मी असं नाही करणार, मी सुधारणार, आता मी चांगला वागणार. अभ्यासाचं तर त्याला कायच नाही पडलेलं बघ. पेन्सिल 5 रुपयाला. अभ्यास तर लिहत नाही, मग पेन्सिलचं काय करणार आहे ते? हां बोल. बोलले पाहिजे ना बघ, गौरांकडे पेन्सिल. वा वा वा, सगळे बोलले पाहिजे गौरांकडे पेन्सिल आहे. सगळे असे नाही बोलले पाहिजे का हां वा गौरांश केवढा छान अभ्यास करायला लागलाय. हां, फक्त स्वतःचं ऐकायचं, याने आमचं ऐकायचं नाही. 5 रुपयाला असो की 2 रुपयाला असो, याच्या तोंडातनं असं पण येणार नाही की हां चल मी नाही करणार, आता मी असं नाही वागणार, मी आता चांगलं वागणार, मी चांगला अभ्यास करणार, असं पण येणार नाही. मला घे असं येणारच नाही त्या तोंडातून. तर 5 रुपयाला लायटिंगवाली आहे आणि 10 रुपयाला सिंगलवाली पेन्सिल. आता याला जाते स्कूलमध्ये सोडते आणि जाऊन थोडे जेवणार. झाले, वरण भात भाजी बनवले, सगळं झालं. आणि याला डब्याला शिरा बनवला आहे. आणि आता सोडून जेवीन मी घरी जाऊन.
आणि मग लगेच ब्लाऊज शिवायला बसेल. त्याच्या अगोदर मला व्लॉग अपलोड करायचा असतोय, तर कंटाळा येतो मला. त्याच्यामुळं कधी 4 वाजता तर माहीत नाही बरं, मग 4 वाजता परत जे आहे ते रुटीन चालू 5 होतं. रुपयाला 5. असं होतं. 5 रुपयाला असो 10 रुपयाला असो. चला याला सोडवून येते. हे बघा कसं चाललंय, बघा हे बघा. हे नीटू कसं करतोय, कसं करतोय बघू बघू कसं करतोय नित्यांश. झालं काय तरी दिसलं त्याला तिकडं. ए कलर काढी, ए कलर काढी, ए निट्टुडी. सगळा पसारा झाला तिकडं. चला मला ब्लाऊज शिवायचं आहे. बघ बघ कसं बघ. ए ए ए ए ए ए ए ए. कुठं चाललाय तू? दादाच्या जेव्हा सू करशील. दे इकडं, दे दादाचं आहे. तर मी असा विचार केलेला की दुपारी जेवून मी बसणार मशीनवर, म्हणजे ब्लाऊज शिवायला. पण आता वाजलेत 2:45 आणि हे बघा आमचं कासव, बघा कासव. कसं बघतोय बघा. ए पाळण्याची जाळी सगळीकडून पाडली आणि बघा हात कुठून आले बघा बाहेर. आणि पडायची भीती आहे. आणि असं डायरेक्ट पाळण्यातच, जसं मगाशी राहतो ना असं व्यायाम करायला, तसा डायरेक्ट उभा राहतो. आता लक्ष त्याचं इकडेच आहे. ऐ चट्टू रे एवढी नौटंकी आहे ना. मला ब्लाऊज काय शिवायला भेटणार नाही वाटतं आज. हा चाललेला विचार माझा पूर्ण करायचा. पण मला याला आता झोपवते आणि बसते. तर यो कसला झोपतंय बाबू, झोप थोडासा. चल चल झोप. बघ कसं उभा राहिलं, बघितलं का? असं पाळण्यात उभा राहते, काय बोलायचं. तर आता झालेली होती संध्याकाळ, म्हणजे जवळजवळ 5:15 वाजलेले. नित्यांशला झोपून मग मी चपात्या करायला आली, कारण त्याला खूप झोप आलेली. तर मग चपात्या ही लास्टची चपाती होती आणि छोट्या छोट्या नैवेद्यासाठी बनवायला, ते बघा परातीमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर आज काय जास्त काम हे पण नव्हतं भाजीचं. पहिलं मी सगळं चपात्या करून घेते 4 वाजता उठले की. आणि पहिलं त्याच्यावरून मी सगळी भांडी घासून घेतली आणि मग हे चपात्यांचा घाट सगळा घातला आहे. आणि मग जसं की ओटा वगैरे पुसायचा आहे, तर तो आता ओटा वगैरे पुसून घेते, म्हणजे नंतरला मला बरं पडतं. म्हणजे आता पुसला ना, म्हणजे नंतर टेन्शन नाही मला. मग बाकीची आत्ता लवकर कामं करून घेतली ना 4 वाजल्यापासून, तर मग मला थोडाफार वेळ भेटतो. आपलं जे पर्सनल काम असेल, काय करायचं असेल, किंवा ब्लाऊजचा समजा शिवायचा होता तर तो मी दुपारी तसा पूर्ण केला. पण संध्याकाळी मला असा टाईम भेटतो, म्हणजे असंच करायला लागतं तेव्हा मला टाईम भेटतो. म्हणजे सकाळपासून ते म्हणजे 4 वाजल्यापासून सुरुवात केली का मग पटापट होतात कामं. तर माझी वेणी कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझी आजी अशी 2 वेण्या घालून पाठवायची मला शाळेत, तर खूप मस्त. आणि मी घातलेली आहे ती वेणी. बहुतेक जणी मला शाळेत जाताना विचारतात, म्हणजे गौरांच्या स्कूलमध्ये सोडायला नेताना, की तुम्ही कशी घालता एकटी. तर मला सवय आहे आणि मला ती येते करता. तर मस्त पहिला साबणाचा कपडा मारलेला आहे, साबणाने सगळं घासलं आणि मग पुसून घेतलं आहे.
तर आता ओटापासून मस्त झालेला आहे माझा. आता बाकीचं म्हणजे जसं की कपडे वगैरे असतील ते आता टाकायला घेते. आणि जेवण तर दुपारचं होतं त्याच्यामुळं आता काय नाही, झाडू वगैरे आता मारून घेते. ते काय मी ब्लॉगमध्ये दाखवत नाही. तर असा काहीसा असतो माझा 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंतचं रुटीन. चला मंडळी, तर मी जेवून घेतलं आणि कामं काय आपली लेडीजची चालूच राहतात, त्याला काय पूर्णविराम नाही आहे. त्याच्यामुळं जेवून घेतलं आणि पालकची भजी बनवली अशीवाली डायरेक्ट. ते आता मी जेवून घेतले. तर 2 आहेत. गॅस संपलाय. या आता बघू बाबांनी खाल्लं तर. बाबांचं थोडं पोट बिघडलं आहे, कारण आता आमंत्रण करायला जातात तर मग थंडा कॉफी दही ते आमचं पण तसंच झालेलं. मग ते डॉक्टरकडे गेलेत आणि आईंचं पण गोळ्या वगैरे असंच चेकअप त्यासाठी गेले. नित्यांची मस्त झोपलाय, झोपवलाय तर बऱ्यापैकी 8:15 वाजलेत. आणि माझा ब्लाऊज रेडी झाला आहे, तो तुम्हाला मी नंतर दाखवते. एकदाच बघूया कसा वाटते तुम्हाला, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज घालून मला बघायचं आहे त्याला कसा होते कसा नाही. पहिलं तर हे बसवायचे काय बोलतात हुक. आता मी कपडे झालेत ते हे टाकून घेते, एक एक उरकून घेते का. मग अशीच मी ओटा वगैरे साफ केला, फक्त आता कपडे राहिले टाकायचे. आणि मी तर जेवढे हे गेले थोडे आमंत्रणं राहिली ते आमंत्रण करायला. गौरांशला रोल करून दिले भजीमध्ये, तसं पटापट संपेल असं नाही संपणार असं वाटते. बघूया काय करते ते. बघा दिसलं का? हे काम काढलं का? असंच संपणार आहे तुझं, असं संपणार नाही. याच्यात घे. एवढं जेवायचा त्याला कंटाळा आहे ना. TV बंद करायला येणार मी. पटापट चावा घे लवकर. हे असं काय काय असतं ना, बिस्किटं वगैरे ती लगेच संपतात आमची पटापट. आणि जेवण असतंय ना ते नाही जात आमच्या घशाच्या खाली, उतरत नाही. तरी रोल करून दिलं तरी पण त्याने रोलमधली भजी काढली आणि असंच करत बसलाय. चलो कपडे टाकून घेते. तुला आकर बोललो ना, नाही ते डोळ्यावर लागेल. डॉक्टर सागर पटेल चेक करतात का? आकर तो असा करणार आहे का? लाता मारतोय. अरे लाता मारतो. आकारा सांगितलं ना तुला. कान बघायचं हे केलं का गेलं ते कुठं केलंय ते करायचं आहे. अडकलं का परत? मग पिकला नाही तो, जखम झालेली सुकली ती. तेल टाकलं मी त्याच्यावर. आई मॉर्निंग येतोय उद्या 11. मंडळी हा असा काहीसा शिवलेला आहे मी. कोणता गला म्हणजे करू काय समजतच नव्हतं. याला दिलेला शेप वेगळा झालाय वेगळा, पण जाऊ दे असा झालेला आहे काहीसा. आता जरा वेअर करून बघते. गळा मी दुसरे एवढे मस्त मस्त शिवलेले आहेत ना, पण हा थोडासा असा आलेला आहे. जाऊ दे आता काय. आणि हे हाताचं आहे आणि हाताला मी अशी लेस बसवली. हे बघा असे ते लटकन टाईप बसवलेत. आणि कसं वाटते ते मला नक्की सांगा. हा वेअर केल्यावरच तुम्हाला मेन समजेल. आणि गळा काहीसा असा मारला आहे, पण तो पण मला आता नाही आवडत. म्हणजे एवढा खास नाही वाटत असं मला वाटतं पर्सनली. खूप छान आला असता. ही पुढं अशी लेस लावले तर प्रॉपर आता एका हाताने दाखवता येत नाही मला, त्याच्यामुळं वेअर केल्यावरच समजेल तुम्हाला. इथं सुद्धा अशी लेस लावले. बघूया.